नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकमध्ये आज बजरंग दलाच्या वतीनं TCS कंपनी विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र येत त्यांनी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला। TCS कंपनी धर्मांतरण आणि महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांचा आरोप करत या विरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। जिहादी वृत्ती थांबवावी अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली। या आंदोलनावेळी वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं। कार्यकर्त्यांनी प्रशासनाला इशारा देत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली। दरम्यान बजरंग दलाचे जिल्हा मंत्री योगेश बहाळकर यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करत प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिलाय। देशभरामध्ये चालणाऱ्या विकृत जिहादी मानसिकतेच्या लोकांकडून जे धर्मांतरणासाठी वेगवेगळे प्रकार केले जातात त्यातील एक भयानक प्रकार आमच्या नाशिकमध्ये TCS कंपनीमध्ये आता समोर आलाय। त्या ठिकाणी असंख्य मुलींचं लैंगिक शोषण करणे, त्यांचं आर्थिक शोषण करणे, त्यांच्यावरती धर्मांतरणासाठी दबाव टाकण्याचा जो प्रकार समोर आला आहे आणि त्या ठिकाणी फिर्यादी ज्या मुली आहेत त्यांच्यावरती सुद्धा आता त्यांचे लोक कोर्टात जाऊन दबाव आणण्याचा जो प्रयत्न करताय तो अतिशय घृणास्पद आहे, विकृत मानसिकतेचा आहे। आमचा याला सगळ्याला विरोध आहे आणि सरकारने या संदर्भामध्ये तपास करावा। आमचं केंद्रीय तपास यंत्रणांकडे सुद्धा मागणी आहे की त्यांनी अशा प्रकारच्या देशभरातील सगळ्या घटनांकडे बारकाईने लक्ष द्यावे आणि सरकारकडे माझी ही पण मागणी आहे की त्यांनी ज्या ठिकाणी 10 महिलांच्या वरती काम करताय त्या ठिकाणी विशाखा समिती जी आहे त्या विशाखा समितीला अजून ताकद दिली पाहिजे, जेणेकरून त्या मुलींकडनं ज्यांच्याकडे तक्रार करण्याची वेळ आली तर त्याला न्याय मिळण्याची शक्यता वाढली पाहिजे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।